नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। आत्ता आपण पंचेंद्रियांची माहिती घेतोय। लास्ट 2 एपिसोडमध्ये आपण डोळे आणि कान या 2 इंद्रियांची माहिती घेतली। तर आज आपण कुठल्या इंद्रियाची माहिती घेणार आहोत? तर नाक। तर नाक या इंद्रियाची माहिती आज आपण घेणार आहोत। नाक आपण कसं स्वच्छ ठेवायचं आणि तो नाकाचा जो मार्ग आहे तो कसा क्लीन ठेवून म्हणजे क्लीन ठेवण्यासाठी काय काय करता येईल, कारण पोल्युशनमुळे तर नाकाचे मार्ग खराब होत असतात किंवा अडथळे येत असतात। तर ह्या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत। तर मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? पंचेंद्रियापैकी नाक हे सर्वात महत्त्वाचं इंद्रिय आहे, कारण आपण नाकाने श्वास घेत असतो, आपण नाकाने वास घेत असतो आणि आपल्या आयुष्याला जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो तो आपण नाकाने घेत असतो। तर या नाकाला आपण कसं स्वच्छ ठेवू शकतो, त्याचे मार्ग आपण कसे क्लीन ठेवू शकतो, स्वच्छ ठेवू शकतो, ह्याची माहिती आज आपण घेऊ। नाक म्हटलं तर साधारण इतकं सेन्सिटिव्ह असतं की लांब लांबचे वास सुद्धा आपल्याला येतात, छान वास येतात, वाईट घाण सगळे वास आपल्याला येत असतात, इतकं सेन्सिटिव्ह आपलं नाक असतं। त्याच्यामुळे ह्या नाकाची जर आपण नीट काळजी घेतली नाही तर हळूहळू कालांतराने आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला नीट वास येत नाही आहे किंवा आपल्याला जसे पाहिजेत तसे वास येत नाही आहेत किंवा नाकामध्ये सारखं इन्फेक्शन होतं आहे, सर्दी होतीये, काही ना काही घाण अडकते। तर ह्या नाकाला स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय करता येईल, तर ह्याचे सोल्युशन्स बघू किंवा ह्याची माहिती आता आपण घेऊयात। तर नाकातमध्ये जे येणारे अडथळे असतात ते कुठले असतात, श्वास घ्यायला किंवा कुठलेही जे इन्फेक्शन्स होतात ते कशामुळे होतात? आजकाल बाहेर इतकं पोल्युशन झालेलं आहे, तुम्ही गाडीवरनं जातानाही तुमच्या लक्षात येईल की धूळ घाण अजूनही काय हवेत असलेले सगळे जे काही केमिकल्स असतात ते आपल्या नाकात जाऊन बसतात आणि ते नाकाच्या दोन्ही बाजूला आतल्या साईडला जाऊन चिकटतात। त्याच्यामुळे काय होतं की नॉर्मल आपण जो ऑक्सिजन खेचू शकतो तोही आपल्याला नीट खेचता येत नाही, त्याच्यात अडथळे येत असतात। त्याच्यानंतर ती घाण अडकून अडकून आपल्याला लक्षात येतं की काही काही वेगवेगळे इन्फेक्शन्स व्हायला लागतात नाकाला किंवा आपल्या नाकात आग होतीये किंवा जळजळ होतीये, असे एक प्रकार आपल्याला बघायला मिळतात। सो ह्या प्रकारात पण अजून काय त्रास आहेत तर सायनसमुळे पण तुम्हाला माहिती असेल की कधी कधी एक लेफ्ट साईडचं ब्लॉक असतं, कधी राईट साईडचं नाक ब्लॉक असतं, तेव्हा सुद्धा आपल्याला नीट श्वास घेता येत नाही। तर या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घेता येईल आणि आपल्या नाकाला कसं स्वच्छ ठेवता येईल किंवा नाकाचा मार्ग किती मोकळा ठेवता येईल जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन लंग्समध्ये खेचता येईल किंवा तो आपल्याला नीट सुरळीतपणे तो ऑक्सिजन आपल्या लंग्समध्ये जाईल, तर त्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला आता मी सांगणार आहे। आता सर्वसाधारणपणे आपण नाकाला स्वच्छ ठेवणं म्हणजे काय करायचं असतं, तर आपण नाक शिंकरतो। आपल्याला सर्दी झाल्यावर कसं करतो आपण, नाक शिंकरतो, तर रुमाल घेऊन झोपायच्या आधी नाक थोडंसं धुवून किंवा रुमालावर सुद्धा तुम्ही शिंकरू शकता किंवा पाण्याने तुम्ही ऑफिसमधनं आलात, कुठनं बाहेरनं आलात तर तुम्ही नाक शिंकरू शकता, शिंकरून नाक स्वच्छ करू शकता। त्याच्यानंतर अजून काय करू शकता, तर तुम्ही झोपायच्या आधी नाकामध्ये साजूक तूप सोडू शकता। त्याने काय होतं, तर आपण जे शिंकरतो किंवा जे काही नाकाला बाहेर जाऊन त्रास होतो त्याच्यामुळे काय होतं की आतल्या ज्या वेन्स असतात, नसा असतात ना नाकातल्या, त्या खूप सेन्सिटिव्ह असतात, तर ह्याच्यात त्या डॅमेज होऊ शकतात किंवा त्यांना त्रास होऊ शकतो। तूप सोडल्यामुळे काय होतं की तो मार्ग मऊ राहतो आणि आपल्याला छान झोपसुद्धा लागते आणि दुसरी गोष्ट नाकामध्ये जर काही त्रास असेल, प्रॉब्लेम्स असेल किंवा ड्रायनेस येतो, खूप लोकांना असं गाडीवर फिरून असेल किंवा AC मध्ये बसतात त्यांनी नाकाला ड्रायनेस येतो किंवा लहान मुलांचंही तुम्ही बघितलं असेल की खूप वेळा नाक ड्राय होतं, तर त्या नाकाला स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा आतनं मऊ छान ठेवण्यासाठी, ड्रायनेस नको असेल तर आतमध्ये तुम्ही रोज साजूक तूप सोडू शकता। लहान मुलांना तुम्ही असं वरच्यावर लावू शकता, तर त्याने त्याचं ड्रायनेस कमी होणार आहे आणि छान व्यवस्थित हवा आपल्याला आत घेता येणार आहे, ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित खेचता येणार आहे। अजून काय करू शकतो तर नाक स्वच्छ ठेवायला, तर डेली बेसिसवर आपण वाफ घेऊ शकतो झोपायच्या आधी। त्यांना वाटतं की नाही माझं रोजचं एवढं जाणं येणं आहे पोल्युशनमध्ये किंवा मला नीट ऑक्सिजन घेता येत नाही, मला जाणवतं स्वतःला की मी ब्रेथलेस होते किंवा नाक मार्ग मोकळा नाही आहे माझा किंवा मला सायनसचा त्रास आहे, अनेक त्रास असतात नाकाचे पण, तर त्या लोकांनी सुद्धा झोपायच्या आधी जर वाफ घेतली तर त्याने काय होणार आहे, तर नाकाचा मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित ऑक्सिजन आत घेता येणार आहे। तर वाफ घेताना नुसतीच वाफ घ्यायची का, तर मग त्याच्यात काही जण विक्स टाकतात, काही जण तुळस टाकतात, काही म्हणजे जे वेगवेगळे औषधं आहेत काय टाकून ती वाफ घेत असतात। पण मी सांगेन की तुम्ही जर भीमसेन कापूर आपल्याला माहिती आहे
बाजारात आयुर्वेदिक दुकानात मिळेल किंवा पूजेचं जिथे साहित्य मिळतं तिथेही मिळतो, तर तो थोडासा पाण्यात टाकून जर वाफ घेतली तर तुमचं नाक जास्त प्रकारे मोकळं झालेलं तुम्हाला कळेल. म्हणजे ती जी वाफ घेतल्यानंतर पूर्ण जो नासिका मार्ग असतो तो तुम्हाला जाणवेल की लंग्सपर्यंत तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे. त्याच्यामध्ये असलेली घाण असेल किंवा काही पोल्युशनमुळे गेलेल्या केमिकल्स असतील तर ते सगळे क्लीन होतात आणि आपला मार्ग स्वच्छ होतो आणि मोकळा होतो. आता आपण बघितलं की नाकाची बाहेरनं काळजी कशी घ्यायची, म्हणजे आपण तूप लावू शकतो, वाफ घेऊ शकतो किंवा सायनसच्या लोकांना पण वाफेने खूप फरक पडतो. तर आतून काळजी कशी घ्यायची, आतून पूर्ण लंग्सपर्यंत तो नासिका मार्ग जो आहे तो आपण कसा क्लीन ठेवू शकतो, तर ते प्राणायामामुळेच घडू शकतं. मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये प्राणायामाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे, कुठले प्राणायाम कशासाठी आहेत. तर नाकाचा मार्ग मोकळा करण्यासाठी कुठले कुठले प्राणायाम आहेत, तर सगळ्यात पहिला जो प्राणायाम आहे तो भस्त्रिका आहे. तुम्हाला सगळ्यांना भस्त्रिका प्राणायाम माहीत आहे की आपण श्वास घेतो आणि जोरात एक्झलेशन करतो, इन्हेल करून वर जाऊन एक्झलेशन करतो. त्याने काय होतं की नाकात जी काही धूळ घाण केमिकल्स असतील, काही जे काही अडकलेलं असेल ते फोर्सफुली बाहेर पडतं आणि तुमचा नासिका मार्ग मोकळा व्हायला मदत होते. तर सुरुवातीला पण BP पेशंट्स ते करू शकत नाही, हार्ट पेशंट भस्त्रिका प्राणायाम करू शकत नाहीत, पण इतर लोकांनी भस्त्रिका प्राणायाम करायला हरकत नाही. त्यांनी तुमचा नासिका मार्ग स्वच्छ होणार आहे आणि क्लीन राहणार आहे. दुसरा प्राणायाम कुठला करतो आपण, तर नाडीशुद्धी प्राणायाम, म्हणजे सूर्य नाडी आणि चंद्र नाडी प्राणायाम, जो नियमित केल्यामुळे सुद्धा नाकाचे प्रॉब्लेम्स बरेच कमी व्हायला मदत होते. नाकाचा मार्ग मोकळा आणि स्वच्छ राहायला, शुद्ध राहायला मदत होते. तर ते कसं करतात, तर आपण सूर्यनाडी म्हणजे उजवी बाजू आणि चंद्रनाडी म्हणजे डावी बाजू. तर आपण नेहमी नाडीने सुरुवात करतो. तर उजव्या बाजूने आपण श्वास आत घेतो आणि डाव्या बाजूनी सोडतो. असे एकाच साईडने उजवीकडून घेतो आणि डावीकडनं सोडतो, उजवीकडनंच घ्यायचं आणि डावीकडनं सोडायचं. हा सूर्यनाडी प्राणायाम झाला. म्हणजे आपण ह्याच्यात फक्त नाकाची उजवी बाजू ॲक्टिवेट करतो आणि 5 ते 10 काउंट्स हे झाल्यानंतर आपण डाव्या साईडने करतो, जो चंद्रनाडी प्राणायाम आहे. सो डावीकडनं आपण श्वास आत घेतो आणि उजव्या नाकपुडीतनं तो बाहेर सोडतो. अशी 10 आवर्तनं आपण करू शकतो. त्यांनी सुद्धा नाकातनं आतनं स्वच्छता व्हायला, क्लीन व्हायला मदत होते. तर हा झाला चंद्रनाडी सूर्यनाडी प्राणायाम. पुढचा प्राणायाम कुठला करतो, तर अनुलोम विलोम. तो तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर अनुलोम विलोम नियमितपणे केल्याने सुद्धा नासिका मार्ग मोकळा व्हायला मदत होते, शुद्ध राहतो. तिथले ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे तिथे जे काही त्रास असतील, आजार असतील, इन्फेक्शन्स असतील, ते कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर पुढचा प्राणायाम जो आहे तो कपालभाती. तो तर सगळ्यांनाही माहिती आहे की आपण कपालभाती पण आपण श्वास बाहेर जोरात फेकत असतो असा करून. त्याच्यामुळे काय होतं की फोर्सफुली एक्झलेशन झाल्यामुळे नाकाच्या मार्गात जी काही घाण असेल, धूळ असेल, किडे जातात, छोटे छोटे किटाणू जातात, ते सगळे बाहेर पडायला मदत होऊन आपला नासिका मार्ग स्वच्छ आणि क्लीन राहतो. त्याच्यामुळे काय करता येईल की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर नाकाला एक तुम्हाला लक्षात येईल स्वतःला की हवा खेचण्याची ताकद नाकाची वाढते, ऑक्सिजन शरीरामध्ये घेण्याची, लंग्समध्ये ओढण्याची ताकद वाढते, कारण नासिका मार्गात कुठले अडथळे राहत नाहीत. त्याच्यामुळे आपलं नाक हे जे पंचेंद्रियांपैकी एक खूप महत्त्वाचा घटक आहे, ते स्वच्छ राहणं का गरजेचं आहे, तर आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं काम चालू राहण्यासाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचा असतो. जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की एका वेळी आपण 5000 क्युबिक सेंटीमीटर इतकं ऑक्सिजन खेचू शकतो. पण हे जे अडथळे आहेत ना, जे नाकामध्ये आपल्या पोल्युशनमुळे घाण आहे किंवा इन्फेक्शन्स आहे, सायनसचा प्रॉब्लेम आहे, नाक ब्लॉक होतं, काय कितीतरी लोकांचं सकाळी उठल्यावर एक साईड ब्लॉक असते किंवा नीट श्वास घेता येत नाही, ब्रेथलेस असतात. ह्या सगळ्याचे प्रॉब्लेम्स जर आपण प्राणायाम आणि या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या नियमित प्रमाणे केल्या तर काय होणार आहे की नासिका मार्ग क्लीन आणि मोकळा राहणार आहे. त्याच्यामुळे ती ऑक्सिजन घेण्याची, आतमध्ये ओढून घेण्याची क्षमता तुमची वाढणार आहे आणि जेवढा ऑक्सिजन तुम्ही व्यवस्थित आत घ्याल तेवढे तुमच्या शरीरातले प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. सो हळूहळू ह्या गोष्टी करायला लागा आणि स्वतःच्या नाकाकडे पण तेवढंच लक्ष द्या, कारण आपले बाकीचे पार्ट जेवढे महत्त्वाचे आहेत, तर नाक, कान, डोळे असेल, त्वचा असेल, जीभ असेल, हे पंचेंद्रिय खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे जे काही सेन्सेस आहेत, जे काही गोष्टी आपल्याला सेन्स होतात, वास येतो, ऐकू येतं, डोळ्याला दिसतं, त्वचेला स्पर्श होतो, जिभेला चव कळते, ह्या गोष्टी व्यवस्थित राहणार आहे, नाहीतर ह्याच्यात पण बिघाड व्हायला लागतो.
त्याच्यामुळे नाकाचं जे काम आहे मेन, आपण का जिवंत आहोत, तर आपला श्वास चालू आहे म्हणून. मग तो जो श्वास ज्या अवयवातनं आत जातोय नाकातनं, तो जर स्वच्छच राहिला नाही तर तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन आत जाणार नाही आहे. आणि जर कमी प्रमाणात ऑक्सिजन आत गेला तर तो रक्तात कमी प्रमाणात मिसळणार आहे आणि तो सगळ्या अवयवांपर्यंत पोचायला कमी पडणार आहे. आणि जेव्हा ऑक्सिजन प्रत्येक अवयवापर्यंत कमी पोचतो तेव्हा त्या पार्टचं काम बिघडायला सुरुवात होते. कारण ऑक्सिजन ब्लड सर्क्युलेशनमधनं सगळीकडे सर्क्युलेट होत असतो आणि आपल्या पार्ट्सना चांगलं ठेवत असतो. सो ते काम जर व्यवस्थित चालू ठेवायचं असेल तर ऑक्सिजन म्हणजे नाकाला आपल्याला खूप स्वच्छ आणि क्लीन ठेवायला लागतं आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियमितपणे गरजेचं आहे करणं. सो प्राणायामाची माहिती तर तुम्हाला मी दिलेली आहे. नाक कसं क्लीन स्वच्छ ठेवता येईल तेही सांगितलं आहे. ह्या गोष्टी रोज केल्यानेच होतील. म्हणजे सकाळी उठल्यावर तरी करा किंवा रात्री झोपायच्या आधी तरी करा. हे 5 मिनिटाचं काम आहे, पण ह्याच्याने तुमची ऑक्सिजन पातळी पण शरीरातली वाढणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. तर इथून पुढे जेव्हा नाक तुम्हाला वाटेल की आपल्याला नाक ब्लॉक झालेला आहे किंवा नीट श्वास घेता येत नाही किंवा नाकात काहीतरी अडकलं आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या तुम्ही साफ कसं ठेवायचं तर तुम्ही सांगितलं आहे. आणि प्राणायाम याने तुम्ही तुमचं नाक स्वच्छ आणि छान ठेवू शकता. अजून काय करता येईल तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपल्याला जलनेती हा प्रकार तुम्हाला ऐकून माहीत असेल. जलनेती म्हणजे काय, एक पात्र येतं जलनेतीचं, तर तुम्ही नाकाच्या एका साईडनी पाणी आत सोडतं आणि ते दुसऱ्या साईडनी बाहेर येतं. तर ही जलनेती जो प्रकार आहे तो आम्ही आता इथे तर नाही करून दाखवू शकत आहे, पण तुम्हाला मी स्क्रीनवर तर ते टाकणारच आहे. पण तुमच्या आजूबाजूला जर कोणी योग शिक्षक असतील आणि ज्याला जलनेती येत असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही शिकला तर तुमच्या नाकाच्या दोन्ही साईड अजून स्वच्छ व्हायला मदत होणार आहे आणि क्लीन राहणार आहेत आणि तिथूनही तुमच्या नाकाची कार्यक्षमता वाढणार आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत किंवा हे सगळ्या ज्या व्यायाम मी तुम्हाला सांगितले प्राणायामामधनं किंवा नाकात स्वच्छ तूप घालणं असेल किंवा ते शिंकरणं असेल, ह्या गोष्टींनी नासिका मार्ग स्वच्छ आणि क्लीन राहतो. त्याच्यामुळे तुम्ही ते करायला हरकत नाही, पण कुठलीही गोष्ट नियमाने केली तरच त्याच्यात फरक दिसतो आणि त्याचा चांगला अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आत्ता आपण नाकाचे सगळे गोष्टी बघितल्या, कसे स्वच्छ ठेवता येईल, कुठल्या प्राणायामाने आपण इंटरनल क्लिनिंग करू शकतो, पूर्ण आतनं नासिका मार्ग स्वच्छ होईल, हे सगळं आत्ता आपण बघितलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हेही बघतो की लोक ट्रेकला जातात, वॉकला जातात, काय काय म्हणजे कुठे कुठे ट्रिपला जात असतात आणि तिथे त्यांना असं जाणवतं की अरे मी ब्रेथलेस होते किंवा मला श्वास पुरत नाही किंवा मला श्वास नीट ओढता येत नाही आहे, एकदम फ्लोमध्ये इनहेल व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. तर त्याचं पण कारण हेच असू शकतं की कुठेतरी नाकात ब्लॉकेजेस आहेत, कुठेतरी नाक ब्लॉक झालेलं आहे किंवा काहीतरी घाण अडकली आहे किंवा धूळ गेलेली आहे आणि किंवा नीट ब्रीदिंगची किंवा प्राणायामाची सवय नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं की तुम्ही जर कुठे ट्रेकला गेला आहेत, वॉकला गेला आहेत कुठेतरी, तर तुम्ही जो भीमसेन कापूर आहे तो स्वतःच्या जवळ ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला असं होतंय, त्रास होतोय की मला श्वास ओढता येत नाही, तेव्हा तो तुम्ही त्याचा कशात तरी कापडात गुंडाळून किंवा पुडीत घेऊन जाऊ शकता आणि त्यांनी तुम्ही जर नाकाजवळ नेऊन त्याचा वास घेतलात किंवा त्याचा जे काही वासाने तुमचे लंग्स हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की नासिका मार्ग मोकळा होतो आणि लंग्सपर्यंत तुमचं क्लीन वाटतं, तुम्हाला स्वच्छ वाटतं आणि तेवढी हवा आत जायला लागते. सो भीमसेन कापूर हा नासिका मार्ग मोकळा करायला सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. ते तुम्ही जवळ ठेवू शकता, इतर वेळीही ठेवू शकता तुम्हाला वाटलं की माझं ब्रिदिंग नीट होत नाही आहे तर, आणि तुम्ही ट्रेकला जाताना वॉकला जातानाही बरोबर ठेवू शकता. त्याने तुम्हाला खूप चांगली मदत होईल आणि तुमचं नाक व्यवस्थित राहील आणि क्लीन राहील. आत्ता जी काही माहिती दिली तुम्हाला ती आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नंबर स्क्रीनवर कायम दिलेला असतो. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे कॉल करून विचारू शकता. नमस्कार. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.